सकळई रसनायरा रसाविटे घेता गोटे अधिक हे अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदं भोज तेजं स्फुदीप प्रदेशं विधीन्द्रादिदैवे सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी महायोग पीठे तटे भीमरत्यं वरं पुंडलीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन् तमानन्दकन्दन् परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गा करु प्रथमनमन पाण्डुरङ्गा करु प्रथमनमन पाण्डुरङ्गा करु प्रथमनमन पांडुरंगा
विश्ववंदे महाराष्ट्र भूषण देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे वारकरी संप्रदायाच्या कळस्थानी विराजमान असणारे पंचम पुरुषार्थ पंचम वेद निर्माते जगाचा संसार सुखाचा व्हावा याकरिता आपल्या संसाराची पूर्ण आहुती देणारे जगद्वंदनीय जगदमान्य हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरु श्री गुरु जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा नामाचं स्वरूप सांगणारा गोड असा चार चरणाचा अभंग आहे. विठ्ठला विठ्ठला अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा पर्याय द्यायचा तो असा. अखिल कोट ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन पांडुरंग परमात्म्याच्या कृपेने मुक्त कैवल्य तेजनिधी साधकांची माऊली श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या कृपेने आदी करून सर्व संतांच्या कृपा आशीर्वादाने चालत असलेला असा अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहामधील पहिल्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा ही या सप्ताहाचे कमिटी मंडळीकडून गावकरी मंडळीकडून माझ्याकडे आली याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. मला वाटतं जवळजवळ किती वर्षापासून चालू आहे? 70-75 वर्ष झाला हा कार्यक्रम चालू आहे. अशाच कार्यक्रमात उत्तर वाढ व्हावी अशी पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना. बऱ्याच गावचे सप्ते बंद पडले पण आपल्या गावातला सप्ताह अशा चांगल्या रीतीने पार पडतोय यात गावकरी मंडळींचे फार सहकार्य आहे बरं का. सप्ताह कमिटी तर फार मोलाचे कार्य आहे. आपण बहुसंख्येने उपस्थित झाला आहात. उपस्थित असणारे गावातील प्रतिष्ठित मंडळी ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी तरुण युवा मंडळी भ्राता भगिनी टाळकरी माळकरी विनेकरी सेवेकरी चोपदार गायनाचार्य मृदंगाचार्य सर्वांना धन्यवाद देतो. साथ करण्यासाठी उत्कृष्ट टाळकरी आहेत. त्यांचं जेवढं वर्णन करावं तेवढं कमीच आहे. आणि हे जे बारके बारके चिमुकले आलेले आहेत ते कुठून आलेले आहेत माहिती आहे का तुम्हाला? ते आळंदीवरनं इथं आलेले आहेत आणि ते रोज कीर्तनामध्ये म्हणजे आम्हाला कीर्तनकाराला साथ करतात म्हणून यांच्यासाठी सर्वांनी एकदा टाळ्या वाजवा जोरात. आणि गायनाचार्य महाराज तर फार सुंदरच गातात. काय चाल गायली महाराज दोघांनी पण वा अप्रतिम. आणि पखवाज वाजवणारे महाराज तर एकच नंबर पखवाज वाजवतात. अशी साथ असल्यावर मला कीर्तन करायला काही अवघड जाणार नाही. सगळे कलाकार मंडळी आहेत म्हणून मला काही टेन्शन नाही. काही ठिकाणी आम्हाला पाहण्यात येतं की जे साथीला असतात असं वाटतं काय जणू त्यांना साथीचा रोगच झालाय. मरक्या कुत्र्यासारखे ओरडतात. पण इथं मात्र तसं नाही. उत्तम गायक उत्तम वादक या ठिकाणी उत्तम श्रोते आहेत. सुंदर अशी साऊंड सिस्टीम आहे. अजून थोडा आवाज दिला तर देव तुमच्या एका मशनीचे 50 मशनी करीन आणि 7 साऊंड बॉक्सचे 700 साऊंड बॉक्स करीन. माईक सिस्टीम चांगली आहे महाराज, खरंच चांगली आहे. शेवटपर्यंत जर असाच आवाज दिला तर देव चांगलं करीन. आणि गरिबांचे लग्न हिशोबात लावत जा. मोठ्याचे कसेही वाजवीत जा पण गरीबाचे जरा हिशोबात घेत जा. देव चांगलं करीन. माईक सिस्टीम एकदम सुंदर, विनेकरी सुंदर, टाळकरी सुंदर सुंदर, चोपदार सुंदर, गायनाचार्य सुंदर, मृदंगाचार्य सुंदर, इथे बसलेले सर्व भ्राता भागिनी सुंदर, इथे सगळेच सुंदर. मी एकटाच बंदर. विठ्ठला विठ्ठला.
नामाचं स्वरूप सांगितलेलं आहे. भगवंताला ज्या नामारूपाने आळवलं जातं त्या नामारूपाचं वर्णन महाराजांनी केलेलं आहे. आणि नाम घेतल्याने त्याचा फायदा सुद्धा महाराजांनी सांगितलेला आहे. तसं सांगायचं झालं तर नामाची गोडीच वर्णन केलेली आहे. इतर रसांच्या सेवनामुळे जिभेला वीट येतो, पण नामामृताचे गोड जेवढे घ्यावेत तेवढे अधिक गोड असतात. इतर प्रापंचिक रसामुळे मरण आहेच, पुन्हा जन्मने पुन्हा मरणे हे चालूच राहणार. आणि जर त्या ठिकाणी जर नामस्मरण नित्य असेल तर संसाराची तुटी होईल. म्हणजे काय होईल? जन्म मरणातून मुक्त व्हायला अमर व्हायला असे तुकाराम महाराज म्हणतात. तो साधक म्हणायला लागला, महाराज तुम्ही हे नामरस कधी कधी सेवन करता? मग महाराजांनी त्या साधकाला गोड उत्तर दिलं, आमचा आहारच विठ्ठल रूपी नामरस आहे. विठ्ठला प्रथमच नामाबद्दल बोलायचं झालं तर नाम हे मंगलात मंगल आहे. नाम हे पवित्रात पवित्र आहे. नाम हे सारात सार आहे. नाम हे श्रेष्ठात श्रेष्ठ आहे. नाम हे सोप्यात सोपा आहे. नाम हे बऱ्यात बरं आहे. नाम हे गोडात गोड आहे. तुकोबार आहे. नाम चिंतनाच्या साधन सांगत असताना त्या नामस्मरणाचं साधन आपणही सेवावं. आणि प्रत्येक युगात भगवत प्राप्तीसाठी वेगळी वेगळी साधने सांगितलेली आहेत. तसं सांगायचं झालं तर कृतायुगात ध्यानधारणा ही साधना सांगितलेली आहे. त्रैत्यायुगात यज्ञ ही साधना सांगितलेली आहे. द्वापार युगात पूजा ही साधना सांगितलेली आहे. आणि कलियुगात मात्र शिल्लक राहिलेलं सोप्यात सोपं असं नामस्मरण हेच साधन सांगितलेलं आहे. तुका म्हणे सोप्या हे विठ्ठला विठ्ठल 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 सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे. नामाचं स्वरूप तुकोबरायाने सांगितलेलं आहे. सत्य साच खरे देवाच्या नावाचं स्वरूप आहे. देवाच्या नावाचा विचार मांडलेला आहे. एक साधक महाराजांना म्हणाला, महाराज मला नामाचं स्वरूप कळाय. नाम आहे खरा आहे, बरा आहे, सत्य आहे, साच आहे. सत्य साच खरे बरे नाम विठोबाचे. तुम्ही आहे म्हणताय, नामाचं स्वरूप तुम्ही सांगता, परंतु देवाचं नाव मुखामध्ये घ्या म्हणता. बरोबर आहे. घेई घेई माझे वाचे या प्रमाणाचा जर अर्थ किंवा अन्वय आमच्या बाबतीत लावून घेतला तर तुम्ही देवाचं नाव मुखामध्ये घ्या म्हणता. वाचेला घ्या म्हणता. अहो एखादा पदार्थ जर मुखामध्ये घ्यायचा म्हटलं ना की सरळ आहे, त्याची चव विचारली जाते ते कसं आहे. आंबट आहे, तिखट आहे, खारट आहे, कडवट आहे, गोड आहे, नेमकं आहे कसं विचारलं जातं. ज्याला आंबट चालत नाही तो आंबट खाणार नाही, ज्याला तिखट चालत नाही तो तिखट खाणार नाही. नवीन पदार्थ असेल तर आम्हाला विचारावं लागतं याला काय म्हणतात. मग पुन्हा विचारावं लागतं खायला कसं आहे, याची चव कशी आहे. बऱ्याचदा असं घडतं की काही काही नवनवीन ठिकाणी वेगळे वेगळे पदार्थ खायला देतात. तो पदार्थ कधी आमच्या पाहण्यात नसतो, काही नसतो. मग विचारावं लागतं याला काय म्हणतात. मग पुन्हा विचारावं लागतंय खायला कसं आहे, याची चव कशी आहे. आंबट असेल तर आंबट चालत नाही, गोड असेल तर डायबिटीजच असणार, म्हणून मनुष्य गोड खाणार नाही. तसं विचारलं महाराज तुम्ही देवाचं नाव मुखामध्ये घ्या म्हणता. मुखामध्ये घ्या म्हणता. अहो त्या नामाची चव तरी कशी आहे. मग महाराज सांगतात मला आलेली चव मी तुला सांगतो, तुझं तू बघ म्हटले अभंगाचं पहिलं चरण. नाम गोड नाम गोड नाम गोड नाम गोड नाम गोड नाम गोड
रसनायरा रसाविटे नाम गोड महाराज सांगतात तू जर भगवंताच्या नामाची चव विचारत असशील तर देवाच्या नावाची चव गोड आहे. अभंगातल्या पहिल्या चरणातला पूर्वार्ध पहा. देवाचं नाव कसं आहे? गोड आहे. एकदा सांगून थांबले काय तुकोबर आहे? किती वेळेस सांगतात? 2 वेळेस. नाम गोड. मग फक्त ते एवढाच विचार मांडायचा आहे की देवाचं नाव गोड आहे हे ठीक आहे हो, परंतु 2 वेळेस म्हणण्याचं कारण काय? एकदा म्हटलं असतं तर समजलं असतं आणि एकदा म्हटलं असतं तर कळलं असतं. 2 वेळेस म्हणण्याचं कारणच काय म्हणायचं? महाराजांना माहित होतं 2 वेळेस नव्हे 1000 वेळेस जरी सांगितलं ना तरी कळत का नाही आपल्याला, बरोबर आहे का नाही? तर पण 2 वेळेस म्हणण्याचं कारण काय? शास्त्राने तर शकत नावाचा दोष सांगितलेला आहे. 2 वेळेस बोलेल त्याला दोष सांगितलेला आहे. मग 2 वेळेस बोलण्याचं कारण काय? याची 2-3 कारण आपल्या डोळ्यासमोर ठेवण्याचा माझ्या बुद्धीने केलेल्या कारणाचा विचार मांडतो आहे का? एखादा मनुष्य जर एकदम प्रापंचिक दृष्टीने जर बोलत असेल तर ते त्याच्या मुखातून 2-2, 3-3 वेळेस येत असतं. अहो आपली आई आपल्या मुलाला किती वेळा एकच गोष्ट समजावून सांगते, तेच. मुलगा शेवटी म्हणतो आई मला कळालंय. दुसरं काहीतरी बोल तरी आई तेच बोलते. कारण का? आईच्या अंतकरणाला असा कळवळा असतो. आईशी कळवळ्याची जाती हो, आईशी कळवळ्याची जाती हो, आईशी कळवळ्याची जाती, आईशी कळवळ्याची जाती, आईशी कळवळ्याची जाती,
कळवळा अंतकरणातलं जे बोलणं असतं ते 2-2, 3-3 वेळेस येत असतं. तसं महाराजांना भगवंताच्या नामाविषयी कळवळा म्हणून महाराज कळवळ्याने सांगतात. देवाचं नाव गोड आहे. गोड आहे पहिलं कारण. दुसरं कारण असं आहे, तसं पाहायला गेलं तर गोड हा शब्द रसवाचकतेच्या दृष्टीने आहे. जीवे गोड 3 अक्षरांचा रस किंवा रसोमयी सरा किंवा हा रस आनंदाचा घोष करू हरिनामाचा. रसवाचकतेच्या दृष्टीने भगवंताचं नाम गोड आहे आणि दुसरा मुद्दा सुखवाचकतेच्या दृष्टीनेही भगवंताचं नाम गोड आहे. रसवाचकतेच्या दृष्टीने नाम गोड झालं, सुखवाचकतेच्या दृष्टीनेही नाम गोड झालं. 2 कारणे झाली. आता तिसरं कारण सांगण्याचा प्रयत्न करतो, ऐका. काही गोष्टीचा आरंभही गोड असतो परंतु परिणामही चांगला असतो आणि काही गोष्टीचा आरंभही गोड नसतो आणि परिणामही गोड नसतो आणि काही गोष्टीचा आरंभही गोड असतो आणि परिणामही गोड असतो. तसं भगवंताचं नाम आरंभाला सुद्धा गोड आहे. आरंभी आवडे आदरे आले नाम. भगवंताचं गोड पदार्थाची तुलना केलेली आहे. तसं विचारलं महाराज, तुम्ही देवाचं नाव गोड आहे म्हणता, पण किती गोड, कशापेक्षा गोड काही सांगितलंच नाही. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. 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 मन माझे के सेवा, मन माझे के सेवा. कावाने घे, कावाने घे. अमृताहुनी गोड, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. मन माझे केशवा मन माझे केशवा काबान हे. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. तुका महाराज सांगतात, अरे सांगितलंय नामदेवरायाच्या अवतारात असताना अमृतापेक्षा सुद्धा भगवंताचं नाम गोड आहे असं सांगितलंय म्हटले. आपला विषय चाललेला आहे की भगवंताचं नाम गोड आहे, पण कशापेक्षा? अमृतापेक्षा सुद्धा गोड आहे. मी थोडस तुम्हाला व्यक्तित्व विचार, अमृत गोड आहे का आंबट? कोणी सांगा. म्हणे आम्हाला अमृत माहित नाही. पालखी सोहळ्यामध्ये अमृत तुल्य चहा मात्र माहिती आहे, बरोबर आहे की नाही? सगळे गाडेच लागलेले असतात. आपण सगळे वारकरी वारी ते सगळं पाहायला मिळतं. अमृताहुनी गोड म्हटलं की अमृतापेक्षा सुद्धा गोड म्हटलं. मी थोडस आणखीन व्यक्तित्व विचारतो. अमृत म्हटलं जातं, नेमकं अमृत म्हणायचं कशाला हो? अमृत म्हणजे काय? अमृत या शब्दाची व्याख्या काय? अनेक व्याख्या शास्त्र प्रकाराने केलेल्या आहेत. त्यापैकी एक सुटसुटीत वाक्य सांगण्याचा प्रयत्न करतो, ऐका. नमृतमिति अमृतम, जे मरू देत नाही त्याचं नाव अमृत.
बरोबर आहे का नाही? जे अमर करतं त्याचं नाव मरू देत नाही, त्याचं नाव अमृत. बरोबर आहे? ठीक आहे, पुढचा प्रश्न विचारतो. अमृत मिळतं कुठं? स्वर्गामध्ये. बरोबर आहे का नाही? मिळतं कुठं? काय करतं? मरू देत नाही. परत विचारतो, मिळतं कुठं? काय करतं? आणि जर मरू न देणारा अमृत घ्यायचा असेल तर स्वर्गामध्येच जावं लागतं. आता तर तुमच्या सगळ्यात लक्ष सगळं जायला आलं असेल. देवामृत आहे, कथामृत आहे, ज्ञानामृत आहे, साधकामृत आहे, सुप्तामृत आहे, तुप्तामृत आहे आणि ज्ञानोपरायण सांगितलेलं नामामृत आहे. नामामृत गोडी वैष्णवा लागली. गोडी नाम अमृत गोडी वैष्णवा लागली. वैष्णवा लागली. वैष्णवा लागली. नाम अमृत गोडी. वैष्णवाला गले वैष्णवाला गले नामामृत गोडे नाम अमृत गोडी. नाम अमृत गोडी वैष्णवा लागली. वैष्णवा लागली. वैष्णवा लागली. नाम अमृत गोडी. नामामृत गोडे नामामृत गोडे वैष्णवाला गले वैष्णवाला गले वैष्णवाला नामामृत गोडे म्हटलं जातं. इथं नामदेवराय सांगतात देवादिकांच्या जवळ जे अमृत आहे त्यापेक्षाही भगवंताचं नामरूपी अमृत श्रेष्ठ आहे, त्याच्यापेक्षा सुद्धा गोड आहे म्हटले. त्या साधकाने विचारलं तू का बरं याला? महाराज ठीक आहे, तुम्ही नामदेवरायचं प्रमाण देता आणि अमृतापेक्षा सुद्धा भगवंताचं नाम गोड आहे असं सांगितलं, परंतु याला काही पुराव्याशिवाय बोलायचं नाही. तो साधक म्हणायला लागला अमृतापेक्षा सुद्धा देवाचं नाव गोड आहे असं नामदेवरायांनी सांगितलं बरं का. आणि तुम्ही आम्हाला सांगायला लागलात
नाम गोड आहे पण याला काही पुरावा? भगवंताचं नाम अमृतापेक्षा सुद्धा गोड आहे, श्रेष्ठ आहे, याला काय आधार? मग महाराज सांगतात, अरे हा सुद्धा आधारच सांगितलेला आहे. कुठे एकनाथ महाराजांच्या गाथनाथ महाराजांनी गाथ्यामध्ये इतिहास लिहिलेला आहे. अभंगाची सुरुवातच अशी आहे, अमृताशी रोगा स्वर्गी झाला पाठी. अभंगामध्ये पूर्ण चरित्र आलेलं आहे. नाथ महाराज सांगतात, स्वर्गीचा राजा इंद्र आहे. इंद्राच्या जवळ जे अमृत आहे त्या अमृताला एखादा रोग झाला, ते अमृताच अपवित्र झालं. मग अमृत अपवित्र झाल्यावर इंद्राला मोठा प्रश्न पडला, ज्या अमृतामुळे मी स्वर्गीचा राजा इंद्र म्हणून होतो तेच जर अमृत अपवित्र झालं, अशुद्ध झाला, तर याला शुद्ध करण्याकरता कुठं जावं, कुणाला विचारा? मग नारदांची गाठ पडते. नारदांना हात जोडून विनंती केली आणि विचारलं, नारदा, माझा अमृत अपवित्र झाले, अशुद्ध झाले, तर याला शुद्ध करण्याकरता कुठं जावं? मग नारदांनी सांगितलं, अरे इंद्रा, तुला जर अमृत शुद्ध करायचं असेल ना, तर तुला मृत्यू लोकामध्ये जावं लागेल. मृत्यू लोकामध्ये कुठे जाऊ? पंढरपुरामध्ये जो विठेवरचा पांडुरंग परमात्मा आहे, तो त्याला जाऊन विचारावं लागेल, त्याच्याशिवाय अमृत शुद्ध होणार नाही. स्वर्गीच्या राजाने विचार केला, ठीक आहे म्हटले, काही हरकत नाही, आणि अमृताचा कलश हातात घेतला आणि स्वर्गातून पंढरीची वारी केली. बर कोणी नाही म्हणत, अरे स्वर्गातून म्हणतोय, स्वर्गातून पंढरीची वारी केली आणि अमृताचा कलश हातात घेऊन वाळवंटामध्ये आला. आल्याबरोबर विचार करायला लागला की हा पांडुरंग शोधायचा कसा? त्या वाळवंटामध्ये एक वारकरी होता, त्याला जाऊन विचारायला लागला की हा विठेवरचा पांडुरंग म्हटला जातो, तो आहे कुठं? मग त्या वारकऱ्यांनी सांगितलं, आमचा देव कुठेही नसतो म्हटले, ते पहा म्हटले वाळवंटामध्ये नामदेवरायचं कीर्तन चालू आहे, आणि त्या कीर्तनामध्ये जो टाळ घेऊन थै थै नाचतोय तोच आमचा देव आहे म्हटले. पण अरे बाबा, त्या कीर्तनात खूप टाळकरी आहेत, त्यामध्ये पांडुरंग शोधायचा कसा? एक कोण सांगतो म्हटले, नाचता नाचता देवाचा गळा पितांबर, त्यालाच अमृत म्हणाय, त्यालाच पांडुरंग म्हणायचं. आमचे गुरुजी आम्हाला नेहमी सांगायचे की कीर्तनात असनच की पितांबरच गळला पाहिजे. आता पॅन्टी घातल्यानंतर काय प्रश्नच नाही, अलीकडे फॅशन वेगळी झालेली आहे. कास घालून बरकडे फडावर बघा, तुम्ही सगळे वारकरी कंबर बांधून उभे असतात, त्यालाच म्हणतात कास घालून बरकटे. संप्रदायाच्या कथा खूप गोड आहेत, त्याच्या पाठीमागील आधारही गोड आहेत, असं मला काय बोलायचं आहे. इंद्राने सांगितलं, अहो ओळखाल कसं? ते पहा म्हटले, जास्त नाचतोय ना तोच पांडुरंग परमात्मा आहे. इंद्राला आनंद झाला, का? माझा अमृत शुद्ध करून देणारा देव भेटला. आणि इंद्र अमृताचा कलश घेऊन नामदेवरायाच्या कीर्तनामध्ये आला आणि त्या नाचणाऱ्या पांडुरंगाला असं डवचलं आणि म्हणायला लागला, पांडुरंगा, थोडस माझ्याकडे बघा, मी स्वर्गीचा राजा इंद्र आहे, थोडस माझ्याकडे पहा, मी स्वर्गीचा राजा आहे. पांडुरंगाने त्याच्याकडे बघितलं आणि सांगितलं, कीर्तनात बोलत नसतात, गप्प बस म्हटले. हा देवाचा नियम आहे बरं, आपण पाळावंच असं काही बंधन नाही. पांडुरंगाने सांगितलं, कीर्तनात बोलायचं नाही, तुझं काहीही काम असेल तर ते कीर्तन नंतर, आता नाही. आता ते नामदेवरायचं कीर्तन होतं, ते 8:30ला सुरू व्हायचं तर 10:30ला संपायचं. आताच्या महाराजांचं कीर्तन आहे का? आता ते नामदेवरायचं कीर्तन होतं, ते किमान 12-12:30ला संपलं. आणि कीर्तन संपल्याबरोबर इंद्र अमृताचा कलश घेऊन लवकर पळत गेला आणि म्हणायला लागला, पांडुरंगा, आता तरी माझ्या कामाचा विचार कर. भगवंतांनी सांगितलं, वेळ लागलं काय म्हणे, कीर्तन झालेलं आहे आणि आता हरिजागर असतो म्हटले, जागराला मला बसावं लागतं म्हटले. आता हा हरिजागराला नवीनच शब्द वाटला. तो म्हटला, हरिजागर केव्हा संपणार कुणास ठाऊक. त्या वाळवंटामध्ये पाऊस महिना आहे, थंडीचे दिवस आहेत, कुणी त्याला आथरून दिला असेल का इंद्राला? वारकरी वारकऱ्याला दिल, पण देवाकडे कधीच त्याच्याकडे पाहिना सुद्धा. पहाटे 4 वाजले,
हरिजागर संपलं आणि इंद्र लवकर पळत गेला आणि म्हणायला लागला, देवा आता तरी माझ्या कामाचा विचार कर. देवाने सांगितलं, महत्वाचा काकडा असतो म्हटले. तो म्हटला होऊ द्या तुमचा काकडा, तोपर्यंत मी होतो वाकडा. मग सकाळचे 6 वाजले इंद्र परत गेला आणि म्हणायला लागला, देवा माझं काम. देवाने सांगितलं महापूजा असते म्हटले. महापूजेचा वेळ झालाय, अजिबात जमणार नाही. ठीक आहे मग येऊ केव्हा? हे पहा म्हटले इंद्र, एकादशीचा जागर झालेला आहे आणि द्वादशीचं पारण सोडण्याकरता आम्ही सर्व संत चोखा मेळा यांच्या घरी येणार आहोत. आणि तुझं जर काम करायचं असेल तर तू चोखोबाच्या घरी ये म्हटले. ठीक आहे, काय हरकत नाही. पण हेच जर देवा तुम्ही रात्री सांगितलं असतं तर निवांत झोपलो तरी असतो. कीर्तन ऐकलो, हरिजागर ऐकलो, काकडा पण ऐकलो. ठीक आहे, काय हरकत नाही म्हटले. आणि सूर्योदयाला इंद्र अमृताचा कलश घेऊन चोखोबरायच्या घरी गेला. चोखोबरायच्या घरी पांडुरंग परमात्मा बसलेले आहेत. ज्ञानोबराय नामदेवराय सर्व संत मांडी लावून बसलेले आहेत. आणि द्वादशीचं पारणं सोडण्याची वेळ आलेली आहे. तेवढ्यात इंद्र जातो आणि म्हणतो, देवा आता तरी माझ्या कामाचा विचार करा. देवाने त्या पांडुरंगाने त्याच्याकडे बघितलं आणि चोखोबरायला हाक मारली, चोखोबा इकडे या. काय देव? काही नाही, हे कोण आहेत पहा आणि यांचं काम करा. एक बोलू का, मोठी माणसं कधी स्वतः काम करत नसतात, ते आपल्या पियेला सांगतात. तसं पांडुरंग परमात्म्याने चोखोबरायला सांगितलं. चोखोबराय बोलायला लागले, तुमचं नाव काय? त्याने सांगितलं, मी स्वर्गीचा राजा इंद्र आहे. ठीक आहे, कळालं, काय काम आहे? अहो माझं अमृत, हे अमृत अपवित्र झालंय, अशुद्ध झालंय, तर याला शुद्ध करण्याकरता मी स्वर्गातून इथपर्यंत आलेलो आहे. माझं अमृत शुद्ध करून द्या. चोखोबरायने ते अमृत पाहिलं आणि अमृताचा कलश हातामध्ये घेतला आणि अमृत पाहिलं आणि अमृत पाहिल्याबरोबर चोखोबराय काय म्हणाले असतील हे नाथ महाराजांनी अनुवाद केलेला आहे. चोखोबराय म्हणतात इंद्राला, अरे इंद्रा, नामामृता पुढे काय असे अमृत बा पुढे. अरे इंद्रा, आमच्या जवळ जे भगवंताच्या नामस्मरणाचे जे अमृत आहे त्यापुढे तुझ्या अमृताची अमृत आहे, त्यापुढे तुझ्या अमृताची काय किंमत. चोखोबरायच्या घरी चोखोबरायच्या मुखामधून भगवंताच्या नामस्मरणाने स्वर्गीचा राजा इंद्र जो आहे त्याचं अमृत शुद्ध झालं. म्हणून नामदेवराय सांगतात, अमृताहुनी गोड, म्हणून तुकोबराय सांगतात, नाम गोड विठ्ठल विठ्ठल तो साधक म्हणायला लागला, हो महाराज, कळालं, देवाचं नाव गोड आहे. कथेच्या माध्यमातून कळालं, इतिहासाच्या माध्यमातून कळालं, पुराव्याच्या माध्यमातून कळालं, पण याचा फायदा काय? महाराजांनी एकच तुकडा सांगितलेला आहे, पुरे कोड सकळ ही, पूर्वी नाही पुरे कोड सकळ ही, म्हणजे सर्व इच्छा पूर्ण होतील. सर्व इच्छा पूर्ण होतील म्हटले. सर्व इच्छा पूर्ण झालेल्या आहेत. भगवान त्याचं नाम असं आहे की सर्व इच्छा पूर्ण करून देणार आहे. 2 वाक्य सांगतोय का, व्यवहारातला पदार्थ मिळाला की इच्छा वाढते आणि परमार्थातला पदार्थ मिळाला की इच्छा संपते. भगवंताच्या नामानं सर्व इच्छा संपल्या म्हणतात. भगवंताच्या नामस्मरणाची गोडी अनुभवास घ्या म्हणतात. आणि जर ही गोडी जर आम्हाला अनुभवायची असेल तर काय करावं लागेल? याच्यासाठी महाराजांनी अभंगाचं 2रं चरण सांगितलेलं आहे. रसना ये
हरकत नाही, जायचं नाही. पण तेवढं आज घरामध्ये काय आहे, माझ्या जिजाबाईंनी सांगितलं, अहो मालक, आज माझा भाऊ घरी येणार आहे आणि तो आला की त्याच्यासोबत जेवायला गप्पा मारायला कोणी नको का, आणि तुम्ही त्याच्याबरोबर थांबायचं आहे. मग तुकोबाराय म्हटले, ठीक आहे, काय हरकत नाही. मेहुणे घरी येणार, आनंद झाला, भजन करत बसले. तेवढ्यात मेहुणे आले, आल्याबरोबर रामराम झाला. दोघे जेवायला बसले. जेवायला बसल्यानंतर जिजाईने खूप प्रेमाने अट्टहासाने तो स्वयंपाक बनवला होता. आणि बसल्यानंतर तुकोबारायांनी घास घेत असताना रामकृष्ण हरी म्हटला आणि तो घास तुकोबारायांनी घेतला. तो जो पाहुणा आला होता तोही जेवायला लागला. 2-3 घास घेतला आणि तुकोबारायाकडे बघायला लागला, जिजाईकडे बघायला लागला आणि जेवणाकडे बघायला लागला. अख्ख्या जेवणामध्ये कशातच मीठ नव्हतं, भाजीतही नाही, कडेलाही वाढलेलं नाही. त्याने तुकोबारायाच्या ताटाकडे पाहिलं, त्यांच्याही ताटात मीठ नाही, तरी ते इतके आनंदाने जेवतात. आणि ते काही म्हणत नसताना आपण कसं म्हणायचं की मीठ नाही, मीठ द्या. फार अवघड असतं. वारकऱ्याच्या घरचं जेवण आणि पाहुण्याच्या घरचं जेवण फार फरक आहे. पाहुण्याच्या घरी दिल तसं खावं लागतं आणि वारकऱ्याच्या घरी मागून खाल्लं तरी काही नाही, आणि वारकऱ्याच्या घरी मागून खाल्लं तरी काही नाही. त्याने विचार केला, बोलावं कसं, मागावं कसं. तुकोबाराय मात्र चांगलं भरपूर जेवायला लागलेत आणि आपण कसं म्हणायचं, मीठ द्या. मीठ नाही, आळणे झाले, पण नाव कसं ठेवायचं. जिजाईने तुकोबारायांबरोबर भावाला आग्रह करायचा, भाऊ हे घ्या ते घ्या. भावाने सांगायचं, नको जिजाई, मला नको, मला नको. मग तुकोबाराय सांगायचे, येऊ दे इकडं. आणि जिजाईने विचार केला, मी एवढा स्वयंपाक माझ्या भावाकरता केला आणि माझा भाऊ काहीच खाईना, आणि हे मात्र चांगले जेवायला लागलेत, नेहमीपेक्षा जास्तच जेवायला लागलेत म्हटले. जिजाई पुन्हा आग्रह करायच्या भावाला आणि तुकोबारायांचं एवढं इकडं भरपूर जेवण झालं. आणि जेवण झाल्यानंतर तुकोबाराय उठले आणि बैठकीत येऊन बसले. जिजाईला वाईट वाटायला लागले, माझा भाऊ जेवला नाही, मनासारखं काही जेवला नाही, त्याला कुणी काही बोललं का. विचार करत होत्या, स्वतःला ताट वाढलं आणि जेवायला सुरुवात केल्या. एक घास खाल्ल्याबरोबर त्यांच्या लक्षात आलं की अख्ख्या जेवणामध्ये कशातच मीठ नव्हतं, कडेलाही वाढलेलं नव्हतं. बरोबर आहे, म्हणून माझा भाऊ जेवला नाही. ठीक आहे म्हटले, माझा भाऊ पाहुणा होता, त्याला मीठ मागता येत नव्हतं, यांचं काम नव्हतं का मीठ मागायचं. आणि जिजाईने जेवण बाजूला ठेवलं आणि बाहेर आल्या आणि बसलेल्या तुकोबारायला बोलायला सुरुवात केल्या, अहो महाराज, तुमच्यामुळे माझा भाऊ जेवला नाही. आणि मग तुकोबाराय म्हणाले, मी का त्याच्या तोंडाला हात लावून बसलो होतो का जेवू नको म्हणून, तू मला असं म्हणायला लागली. नाही नाही, तुमच्यामुळेच माझा भाऊ जेवला नाही. अर्धा तास भांडायला सुरुवात झाली. मला सांगा, स्वयंपाक कोणी केला होता, जिजाईने, बरोबर आहे का नाही. क्षण एक बोलणं कोण खातंय, तुकोबाराय. आपल्या घरातही तेच, पण मंडपात कशाला सांगायचंय. आपलं आपलं झाकली मूठ 1.25 लाखाची म्हणायला काही हरकत नाही. आणि जिजाई म्हणाले, अहो महाराज, अहो मालक, आजच्या जेवणामध्ये कशातच मीठ नाही नव्हतं आणि तुम्ही काही बोलले नाही म्हणून माझा भाऊ जेवला नाही. आणि तुकोबाराय म्हणाले, तुम्हाला का मीठ लागत नव्हतं का, का तुम्हाला मीठ मागावंसं वाटलं नाही. मग तुकोबारायने सांगितलं, अगं आवले, काय खातो आम्ही, कसं काय खातो आम्ही, खातो याला खाते. 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 खातो आम्ही, खातो याला
भगवंताचं नाम घेत आम्ही जेवण करत असल्यामुळे प्रत्येक घास आम्हाला गोडच लागत होता. तुका म्हणे आहार झाला हा विठ्ठले आम्हासी. ज्ञानेश्वर माऊली नागराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली नागराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली तुकाराम 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 कीर्तन सेवा झालेली आहे आणि मी 5-10 मिनिटं बोलणार आहे. मी ज्या संस्थेत शिकतो त्या संस्थेचं नाव मंगलमूर्ती वारकरी शिक्षण संस्था. जिच्या नावातच मूर्ती मंगल घडवण्याची ताकद आहे अशा संस्थेमध्ये मी घडलो. मला वाटतं आताच्या युगात संस्काराला फार गरज आहे. जिथं मुलांना चांगले संस्कार नाहीत, जिथं मुलांना चांगले वळण नाही, त्यांचं सध्याचं जीवन काय आहे आपण आपल्या डोळ्याने पाहत आहोत. ज्या देशात तरुण मंडळी चांगल्या मार्गावर नाहीत त्या देशातली सगळी माणसं अशांत राहतात. जिथं संस्कार नाही तिथं आपण पाहतो की तरुण मंडळी काय करतात, आईला आई म्हणत नाहीत, वडिलांना वडील म्हणत नाहीत, ते दिवसभर रात्रभर घरी थांबत नाहीत. दारू त्यांचं जीवन आणि बिअर बार किंवा दारूचा अड्डा हेच त्यांचं घर. या दुकानातून त्या दुकानात, त्या दुकानातून त्या हॉटेलात, त्या हॉटेलातून त्या चौकात सतत येऱ्या घालायच्या हाच त्यांचा नित्यक्रम झालाय बघा. कमाई नाही, काही नाही, आईकडून पैसे घ्यायचे, वडिलांकडून पैसे घ्यायचे, दारूद घालवायचे, व्यसनात घालवायचे, पत्ते खेळण्यासाठी घालवायचे, मजा करायची. अरे आपल्या देशाचा पूर्व इतिहास पहा. चांगले लोक जास्त होते आणि वाईट लोक कमी. जेव्हा जेव्हा आपल्यावर वाईट लोकांचं राज्य निर्माण झालं तेव्हा तेव्हा भगवंताने अवतार घेऊन वाईटाचा संहार केला. रावणाला संपवण्याकरता प्रभू श्रीराम यांना जन्म घ्यावा लागला. कंस दुर्योधनाला संपवण्याकरता श्रीकृष्ण यांना जन्म घ्यावा लागला. आणि त्यानंतर यवन लोकांचे आक्रमण आपल्या देशावर आले. पण पृथ्वीराज चौहानाने काही वर्ष लढा दिला, पण काही वाईट माणसामुळे पृथ्वीराज चौहान नावाचा पराक्रमी वीर संपला. आणि त्यानंतर राजपुत्र राजांनी जबरदस्त अशी पकड आपल्या राज्यावर निर्माण केली. पण अल्लाउद्दीन नावाच्या राक्षसानं अख्खं स्वराज्य उद्ध्वस्त केलं. आपल्या माता भगिनीने आगीत उडी मारली आणि आपलं जीवन संपवलं. आपलं जीवन संपवलं. आणि त्याच्यानंतर देवगिरींच्या यादवांचं राज्य संपलं. आणि त्यानंतर एक अकबर नावाचा एक यवन बादशाह झाला. त्याने पैशाच्या जोरावर हिंदू लोक मुसलमान बनवली. काही लोक त्या अकबराला महान मानतात. हाच आपला मूर्खपणा आहे. आणि त्याच्यानंतर औरंगजेब नावाचा एक राक्षस महाराष्ट्रावर चाल करून आला. महाराष्ट्राला संपवण्याच्या आशेने आला. पण त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्रात असल्यामुळे त्या औरंगजेबाशी असा काही लढा दिला की त्या औरंगजेबाची सळो की पळो करून छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघलांशी लढा दिला, आदिलशाहीशी लढा दिला, प्रेस्टांशी लढा दिला, इंग्रजांशी लढा दिला आणि सर्वांशी लढा देऊन आपला महाराष्ट्र वाचवला. त्यांच्या राज्यात एकही माणूस दुःखी नव्हता, तो हिंदू असो अथवा मुसलमान. जेव्हा जेव्हा आपल्यावर आक्रमणे आली तेव्हा तेव्हा महापराक्रमी वीरांनी आपल्याला वाचवलं. आणि तेव्हा तेव्हा आपल्याला काही लोकांनी वाचवलं. काही लोक म्हणतात की तुमचा शिवाजी राजा काय देव होता का? मला त्यांना सांगायचंय, देवळातला देव आणि देवा घरातला देव. महिलांची इज्जत त्या राजामुळे वाचली म्हणून आम्ही शिवाजी राजांना देव मानतो. एकदा सगळ्यांनी गजर करा, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की, स्वराज जननी जिजाऊ माता की.
जनतेसाठी खर्च केलं आणि ज्यांनी जनतेसाठी मोठं कार्य केलं आणि आपण त्यांच्यासाठी डीजे लावून फालतू गाण्यावर छत्रपती शिवाजी महाराजांसमोर धर्मवीर संभाजी महाराजांसमोर नाचावं एवढं खाली आपण जावं आणि तुम्ही असं करत असल्यामुळे आता कुठलाही भगवंत किंवा महापराक्रमी वीर जन्माला येणार नाही. काही लोक म्हणतात की शिवाजीराजे तुम्ही पुन्हा जन्माला या पुन्हा जन्माला या. अरे पण सगळं राजांनीच करायचं काम आणि तू हाल्या दारू पिऊन गल्लीनं फिरणार म्हणून आता संस्काराला फार गरज आहे. मुलांना चांगले संस्कार द्या आणि माझी एक तुम्हाला विनंती आहे व्यसन सोडण्याचा प्रयत्न करा. अरे जाम पर जाम पीने से क्या फायदा, अरे जाम पर जाम पीने से क्या फायदा, सुबह पियोगे आधी रात में उतर जाएगी, एक बार हरनाम का प्याला पी के देख तेरी जिंदगी सुधर जाएगी. झालेली सेवा पांडुरंग परमात्म्याच्या चरणी महावैष्णव ज्ञानोबाराय जगद्गुरु तुकोबाराय आदी करून सर्व संतांच्या चरणी माझ्या आई वडिलांच्या चरणी माझ्या गुरु व गुरुजींच्या चरणी आणि माझ्या आजी आजोबांच्या चरणी आणि तुमच्या सगळ्यांच्या चरणी सेवा समर्पित आणि सेवेला पूर्ण विराम. जय 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 विठ्ठल विठ्ठल जय जय.